नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा 24/7 या यूट्यूब चॅनलवर. अजून एक सरळ सेवेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तुम्ही पाहू शकता मी सोलापूर महानगरपालिका सोलापूर यांच्याकडून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि ही जी जाहिरात आहे मी सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. यामध्ये मी सोलापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट अ पासून ते गट अ संवर्गातील पदांपर्यंत रिक्त असणाऱ्या पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये मी सर्वच संवर्गातील पदे भरली जात आहेत. एकूण 26 संवर्गांसाठी ही जाहिरात आलेली आहे. 200+ जागेसाठी ही जाहिरात आहे. यामध्ये जसं की फायरमन असेल, सुरक्षा रक्षक असेल, पंप ऑपरेटर, पाईप फिटर व फिल्टर फिटर, त्यानंतर कनिष्ठ श्रेणी लिपिक असेल. या कनिष्ठ श्रेणी लिपिकासाठी एकूण 70 जागा आहेत. त्यानंतर फायर मोटर मेकॅनिक, सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ, अनुरेखक, नेटवर्क इंजिनियर आणि मिडवाईफ, या मिडवाईफ यासाठी एकूण 50 जागा आहेत. त्यानंतर स्टेनोटाईप, त्यानंतर आरोग्य निरीक्षक याच्या 10 जागा आहेत. प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लॅब टेक्निशियन, त्यानंतर सहाय्यक उद्यान अधीक्षक, सहाय्यक कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी, कनिष्ठ अभियंता विद्युत, कनिष्ठ अभियंता ऑटोमोबाईल, कनिष्ठ अभियंता आर्किटेक्चर, समाज विकास अधिकारी, महिला व बाल विकास अधिकारी, जीवशास्त्रज्ञ, क्रीडा अधिकारी, त्यानंतर उद्यान अधीक्षक, पशु शल्य चिकित्सक, पशुवैद्यकीय अधिकारी असं देखील याला म्हटलं जाते. त्यानंतर मुख्य अग्निशमक अधिकारी, अधीक्षक अग्निशमक दल, पर्यावरण संवर्धन अधिकारी अशा प्रकारच्या जागांचा एकूण 26 संवर्गाचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे. या 26 संवर्गातील पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या सर्व 26 संवर्गातील जे पद आहेत त्यासाठी एकूण जवळपास तुम्ही पाहू शकता की यासाठी 7व्या वेतन आयोगानुसार वेतन देण्यात येणार आहे. तर मी त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक आहे 10 नोव्हेंबर 2023 आणि शेवटची तारीख आहे 30 नोव्हेंबर 2023 रात्री 12 वाजेपर्यंत. आता तुम्हाला जर हा अर्ज करायचा असेल तर त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे. त्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. यासाठी मी तुम्हाला जर हा फॉर्म भरायचा असेल तर खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये शुल्क आकारले जाणार आहे आणि अन्य व इतर संवर्गाकरिता 900 रुपये फीस असणार आहे. तर यासाठी मर्यादा खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता 18 ते 40 वर्ष, मागासवर्गीय उमेदवारांना 18 ते 45 वर्ष वयोमर्यादा देण्यात आलेली आहे आणि इतर जी खेळाडू, दिव्यांग यांच्यासाठी सुद्धा वयोमर्यादा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तुम्ही पाहू शकता. आता याची शैक्षणिक पात्रता काय असणार आहे त्याची माहिती देखील आपण स्टेप बाय स्टेप पाहूया मित्रांनो. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता. म्हणजेच तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बद्दल सुद्धा माहिती मिळत राहील. आणि या जाहिरातीचा PDF जर तुम्हाला पाहायचा असेल पुन्हा एकदा तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर हा PDF मी देऊन देईन. टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे मित्रांनो. तर मित्रांनो आता पहिलं पद आहे पर्यावरण संवर्धन अधिकारी गट अ राजपात्रित संवर्गातील हे पद आहे. यासाठी पात्रता काय सांगितली आहे पहा. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पर्यावरण अभियांत्रिकी विषयातील पदवी, पर्यावरण संवर्धन क्षेत्रातील किमान 3 वर्षाचा अनुभव आणि पर्यावरण अभियांत्रिकी शाखेची पदव्युत्तर पदवी आणि अथवा प्रदूषण नियंत्रण क्षेत्रातील अनुभव असणाऱ्यांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यानंतर सेकंड पद आहे मुख्य अग्निशमन अधिकारी गट अ संवर्गातील पद आहे. भरावयाची पदे 1 आहे. यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण पाहिजे. त्यानंतर राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर येथून BE फायर इंजिनिअरिंग उत्तीर्ण पाहिजे किंवा राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर यांच्याकडील डिव्हिजनल फायर ऑफिसर पाठ्यक्रम किंवा द इन्स्टिट्यूशन ऑफ फायर इंजिनियर्स UK किंवा इंडिया या संस्थेकडील सदस्यत्व, MI फायर किंवा कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केल्यानंतर द इन्स्टिट्यूशन ऑफ फायर इंजिनियर्स UK यांचे सदस्यत्व प्राप्त करणे आवश्यक आहे आणि अग्निशमन दलातील सहाय्यक अग्निशमन अधिकारी म्हणून 3 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे मित्रांनो. त्यानंतर पशु शल्य चिकित्सक, पशुवैद्यकीय अधिकारी यासाठी भरावयाची पदे 1 आहेत आणि यासाठी पात्रता सांगितली आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशुवैद्यकीय शास्त्रातील पदव्युत्तर पदवी आणि पशुवैद्यकीय अधिकारी, पशु शल्य चिकित्सक म्हणून शासकीय, निमशासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये किमान 3 वर्षाचा अनुभव धारकास प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यानंतर पुढचं पद आहे उद्यान अधीक्षक गट ब संवर्गातील पद आहे. यासाठी भरावयाची पदे 1च आहे आणि खुल्या प्रवर्गातून हे पद भरलं जात आहे मित्रांनो. त्यानंतर यासाठी पात्रता काय मागितली ती पहा. मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची BSc हॉर्टिकल्चर, ऍग्रिकल्चर, BSc बॉटनी, BSc फॉरेस्ट्री पदवी परीक्षा जर तुम्ही उत्तीर्ण असाल तुम्ही उद्यान अधीक्षक या पदासाठी अर्ज करू शकता. त्यासोबतच निमशासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांकडील कृषी किंवा उद्यान अधिकारी या पदावरील किमान 3 वर्षाचा अनुभव धारण करणाऱ्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल. त्यानंतर पुढचं पद आहे क्रीडा अधिकारी. यासाठी BPEd ही पदवी आवश्यक आहे. स्पोर्ट्स
ऑथॉरिटी ऑफ इंडिया SAI कडील पदविका, त्यानंतर राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूस प्राधान्य देण्यात येईल असं सांगितलंय. आणि निमशासकीय शासकीय सेवेतील क्रीडा सेवेतील 3 वर्षाचा अनुभव जर असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. त्यानंतर जीवशास्त्रज्ञ यासाठी पात्रता काय दिली आहे? मान्यताप्राप्त विद्यापीठाची प्राणीशास्त्र सूक्ष्मजीवशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. त्यासोबतच पदव्युत्तर पदवी आणि अथवा आरोग्य सेवेतील हिवताप निर्मूलन कामाचा अनुभव असणाऱ्या प्राधान्य देण्यात येईल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर महिला व बाल विकास अधिकारी गट ब यासाठी MSW जर तुम्ही केलेला असेल पदव्युत्तर पदवी मास्टर ऑफ सोशल वर्क तर ते विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतात. त्यासोबतच त्या पदाचा जर अनुभव असेल तुमच्याकडे तर त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे असे सांगितलेलं आहे. त्यानंतर समाज विकास अधिकारी गट ब यासाठी पात्रता काय सांगितले? मास्टर ऑफ सोशल वर्क म्हणजेच MSW पदव्युत्तर पदवी. त्यासोबतच तुमच्याकडे प्रशासकीय किंवा निमशासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेकडील प्रकल्प अधिकारी या पदावरील किमान 3 वर्षाचा अनुभव धारकास प्राधान्य देण्यात येईल असं सांगितलेलं आहे. त्यानंतर कनिष्ठ अभियंता आर्किटेक्चर गट ब संवर्गातील पद आहे. यासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची वास्तुविशारद अभियांत्रिकी शाखेची पदवी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही कनिष्ठ अभियंता आर्किटेक्चर या पदासाठी अर्ज करू शकता. त्यासोबतच 3 वर्षाचा कामाचा अनुभव धारकास प्राधान्य देण्यात येईल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. यासाठी कुठल्याही पदाचा म्हणजे प्राधान्य आवश्यक आहे असं सांगितलेलं नाही मित्रांनो, तर त्यासाठी अनुभव असणाऱ्या प्राधान्य देण्यात येईल असं सांगितलेलं आहे. त्यानंतर कनिष्ठ अभियंता ऑटोमोबाईल गट ब यासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची ऑटोमोबाईल अभियांत्रिकी शाखेची पदवी जर असेल, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग जर तुम्ही केलेला असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. आणि ऑटोमोबाईल अभियांत्रिकी शाखेतील पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या म्हणजे ग्रॅज्युएशन नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन जर तुमचं झालेलं असेल त्यांना प्राधान्य देण्यात येईल असं सांगितलं आहे. त्यानंतर कनिष्ठ अभियंता विद्युत विभाग गट ब यासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची विद्युत अभियांत्रिकी शाखेची पदवी अनुभव धारकास प्राधान्य मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. त्यानंतर सहाय्यक कामगार व जनसंपर्क अधिकारी गट ब आणि नेटवर्क इंजिनियर गट क यासाठी दोन्ही पदांसाठी एकच पात्रता आहे. मान्यता प्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकी मधील पदवी म्हणजे BE कम्प्युटर, BTech कम्प्युटर, MCA, MSc IT, BSc IT किंवा समकक्ष जर अर्हता तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. त्यासोबतच नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेटर हार्डवेअर मेंटेनन्सचा 3 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस नेटवर्क कॉन्फिगरेशन या विषयाचे ज्ञान आवश्यक. त्यानंतर सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ गट यासाठी उच्च माध्यमिक विज्ञान शाखेची परीक्षा उत्तीर्ण व मान्यता प्राप्त संस्थेची DMLT पदविका जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. विज्ञान शाखेची पदवीसह आणि DMLT पदविका धारकास प्राधान्य देण्यात येईल असं सांगितलेलं आहे. फायर मोटार मेकॅनिक गट क यासाठी किमान माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे 10वी पास तुम्ही जर असेल, त्यासोबतच तुमच्याकडे ITI केलेला असेल, ऑटोमोबाईल फिटर, यांत्रिकी फिटर, डिझेल मेकॅनिक, मोटर मेकॅनिक कोर्स जर तुम्ही ITI चा कंप्लीट केलेला असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. अनुभव धारकास प्राधान्य देण्यात येईल असं सांगितलेलं आहे. त्यानंतर उद्यान सहाय्यक उद्यान अधीक्षक गट क संवर्गातील हे पद आहे मित्रांनो. यासाठी मान्यता प्राप्त कृषी विद्यापीठाची BSc हॉर्टिकल्चर ऍग्रिकल्चर, BSc बॉटनी, BSc फॉरेस्ट्री पदवी परीक्षा उत्तीर्ण जर असाल तुम्ही तर या पदासाठी अर्ज करू शकता. त्यासोबतच तुमच्याकडे 3 वर्षाचा अनुभव असेल शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, कृषी उद्यान अधिकारी या पदाचा तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. त्यानंतर 17 नंबरचं पद आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणजेच लॅब टेक्निशियन गट क संवर्गातील पद आहे मित्रांनो. यासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची रसायनशास्त्र सूक्ष्मजीवशास्त्र विषयातील जर तुमच्याकडे पदवी असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. त्यासोबतच दोन्ही विषयांमधील PG जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी प्राधान्य देण्यात येईल असं सांगितलेलं आहे. त्यासोबतच 3 वर्षाचा जर तुमच्याकडे संबंधित कामाचा अनुभव असेल त्यांना देखील प्राधान्य देण्यात येईल असं सांगित आहे. पुढचं पद आहे आरोग्य निरीक्षक गट क यासाठी उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण जर तुम्ही असाल म्हणजे 12वी पास जर असाल तर तुम्ही आरोग्य निरीक्षक गट क यासाठी अर्ज करू शकता. त्यासोबतच शासनमान्य आरोग्य निरीक्षक पदविका उत्तीर्ण पाहिजे असं सांगितलेलं आहे. शासनमान्य विद्यापीठाची पदवी विशेषतः शास्त्र शाखेची पदवी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल असं सांगितलेलं आहे. त्यानंतर स्टेनोटायपिस्ट गट क संवर्गातील हे पद आहे मित्रांनो. यासाठी शासनमान्य विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण पाहिजे आणि तुमच्याकडे राज्य शासनाची इंग्रजी किंवा मराठी लघुलेखनाची स्टेनो इंग्रजी किंवा मराठी लघुलेखन म्हणजे स्टेनो साठी 80 शब्द प्रति मिनिट व 30 शब्द प्रति मिनिट वेगाची टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण पाहिजे. म्हणजे लघुलेखन स्टेनो 80 शब्द प्रति मिनिट आणि मराठी किंवा इंग्रजी मधील तुमच्याकडे टायपिंगचं सर्टिफिकेट पाहिजे. त्यासोबतच MSc सुद्धा उत्तीर्ण पाहिजे मित्रांनो. पद आहे अनुरेखक ट्रेसर गट क यासाठी किमान उच्च माध्यमिक मंडळाची शालांत परीक्षा त्यासोबतच ITI
ITI अनुरेखक तुम्ही जर उत्तीर्ण असाल, अभ्यासक्रम पूर्ण असेल, तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल त्या पदाचं अनुरेखक या ट्रेडचं, तर तुम्ही अर्ज करू शकता. त्यासोबतच तुमच्याकडे AutoCADचा कोर्स केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे आणि अनुभव असणाऱ्यास प्राधान्य देण्यात येईल असं सांगितलेलं आहे. त्यानंतर कनिष्ठ श्रेणी लिपिक गट क यासाठी कोणत्याही शाखेची पदवी ग्रॅज्युएशन जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. त्यासोबतच तुमच्याकडे मराठी टंकलेखन 30, इंग्रजी टंकलेखन 40 परीक्षा जर तुम्ही उत्तीर्ण असाल दोन्हीपैकी एक तर तुमच्याकडे असेल किंवा आणि त्यासोबतच MSCIT जर असेल तुमच्याकडे तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. कोणत्या? तर कनिष्ठ श्रेणी लिपिक गट क. पुढचं पद आहे मिडवाईफ. मिडवाईफ हे पद आहे मित्रांनो गट क संवर्गातील आणि यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळात विज्ञान शाखेतील परीक्षा उत्तीर्ण पाहिजे. त्यासोबतच नर्सिंग काउन्सिलची जनरल नर्सिंग व मिडवायफरी या विषयाची पदविका जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. कोणत्या? मिडवाईफ या पदासाठी. आणि त्यासोबतच तुमच्याकडे जर अनुभव असेल परिचारिका म्हणून शासकीय, निमशासकीय किंवा खासगी रुग्णालयातील 3 वर्षाचा अनुभव जर असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. पण त्यासोबतच तुमच्याकडे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी आवश्यक आहे मित्रांनो. पुढचं पद आहे पाईप व फिल्टर फिटर गट संवर्गातील हे पद आहे आणि किमान माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे 10वी पास तुमच्याकडे उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्यासोबतच तुमच्याकडे नळ कारागीर हा जर ट्रेड ITI तील उत्तीर्ण असाल तुम्ही तर त्यासोबतच तुमच्याकडे 3 वर्षाचा अनुभव देखील आवश्यक आहे असं सांगितलेलं आहे. पण अनुभव धारकास प्राधान्य देखील असणार आहे. पुढचं पद आहे पंप ऑपरेटर गट क. हे जे पद आहे मित्रांनो गट क संवर्गातील पद आहे आणि यासाठी एकूण 20 जागा आहेत. पात्रता काय सांगितली? किमान माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण आणि शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा म्हणजेच ITI पंप ऑपरेटर या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र तुमच्याकडे पाहिजे मित्रांनो. त्यानंतर फायरमन गट संवर्गातील हे पद आहे. यासाठी किमान माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण, त्यासोबतच राष्ट्रीय किंवा राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन यांचा 6 महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही अर्ज करू शकता. यासाठी उंची 165 सेंटीमीटर, महिला उमेदवारांची उंची 157 सेंटीमीटर, छाती 81 सेंटीमीटर पुरुषांसाठी, फुगवून 86 सेंटीमीटर, महिला उमेदवारांसाठी लागू नाही. वजन 50 किलोग्राम, महिला उमेदवारांचे वजन 46 किलोग्राम. दृष्टी चांगली पाहिजे, विना चष्म्याची दृष्टी 6/6, तसेच इशारा चार्ट नुसार रंग दृष्टी चांगली. वयोमर्यादा यासाठी उमेदवारांचे वय 30 वर्षांपेक्षा जास्त असू नये. त्यानंतर शेवटचं पद आहे मित्रांनो सुरक्षा रक्षक गट क. यासाठी किमान माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण आणि त्यासाठी उंचीची देखील या ठिकाणी माहिती वरील प्रमाणे देण्यात आलेली आहे. पण त्यासोबतच नवीन माहिती या ठिकाणी NCC मधील ती प्रमाणपत्र धारण करणाऱ्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल असं सांगितलेलं आहे. नंतर मित्रांनो ही सर्व आता आपण 26 संवर्गातील पदांसाठी होणाऱ्या परीक्षेसाठी म्हणजे भरतीकरिता पात्रता, फीस, वयोमर्यादा या सर्व गोष्टीची माहिती जाणून घेतलीच आहे. त्यासोबतच आता तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करणार आहात मित्रांनो सोलापूर महानगरपालिकेमध्ये 26 संवर्गांसाठी निघालेल्या पदाकरिता त्या बाबतीत सिलेबस या ठिकाणी संपूर्ण पदांचा देण्यात आलेला आहे. कोणत्या पदासाठी कशा प्रकारचा सिलेबस असेल, परीक्षेमध्ये कोणत्या बेसिसवर तुमची परीक्षा घेतली जाईल याबाबत संपूर्ण माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आता ही संपूर्ण माहिती तुम्हाला या PDF मध्ये भेटून जाईल मित्रांनो आणि हा जो PDF आहे मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर देऊन देईल. टेलिग्राम चॅनलची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन देतो. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सविस्तर माहिती घेऊ शकता. तर मित्रांनो अशा प्रकारचा हा सोलापूर महानगरपालिकेचा 200+ जागांचा रिक्रुटमेंटची माहिती आपण पाहिलेली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.